श्रीराम समर्थ। यंदाच्या पुण्यतिथी महोत्सवासाठी गोंदवले येथे महाराजांनी माझ्याकडनं पत्रावळीपासून ही सेवा घेतलेली आहे। याच्यामध्ये या पत्रावळीमध्ये आपण जेव्हा महाराजांचा प्रसाद घेत असतो त्या पत्रावळीचा वापर करत असतो, पण ह्या पत्रावळीचं वैशिष्ट्य असं आहे की ही पूर्णपणे नॅचरली बनवलेली पत्रावळी आहे। सुपारीच्या झाडापासून हे बनवतात, असं दाबून हे करतात, हे आपण वापरत असतो। पण मला याच्यामध्ये एक गोष्ट असं लक्षात आली की याच्यामध्ये वेगवेगळे कलरचे पत्रावळे असतात। हे नॅचरल कलर असतात, हे असे नॅचरल कलर असतात, म्हणजे याच्यात काही रंग वगैरे द्यावा लागत नाही। हे बघा, हे असे वेगवेगळ्या कलरचे असतात। याचाच वापर करून हा महाराजांचं प्रतिमा तयार केलेली आहे। तर ते करत असताना कुठलं चौकोनी किंवा आयताकार असं न करता एक फुलाचा आकाराचा लेझर कटिंग करून तो एकमेकाला पझल सारखं जोडून त्याच्यामध्ये सगळे मॅक्झिमम नॅचरल कलर, पत्रावळीचे जे कलर्स आहेत तर तेच कलर वापरलेले आहेत। थोडंफार कलर ब्लॅक कलर्स वगैरे डोळ्याला वापरले। साधारण एक महिना हे करायला लागला मला। आणि याच्या आधी सुद्धा मी मागच्या वर्षी असं 10-12 वर्षापासून महाराजांची सेवा करतो। वेगवेगळ्या पद्धतीचे कलाकृती महाराज माझ्याकडनं करून घेतात। मागच्या वर्षीच दर्भापासून बनवली होती, त्याच्या अगोदर पूजा साहित्यापासून अशीच मोठी महाराजांची प्रतिमा बनवली होती। काही वेळा गुळापासून मूर्ती बनवली होती। असे माझ्याकडनं महाराज सेवा करून घेतात। जानकी जीवनस्मरण जय जय राम।